आणि आता बातमी नाशिकची आहे। नाशिक जिल्हा बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। हिंदुत्ववादी संघटनांकडून जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध नोंदवला जातोय। या बंदमध्ये दुकानदार तसंच व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलाय। नाशिकमध्ये आज व्यापाऱ्यांकडून कडकडीत असा बंद पाळला जातोय। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारलेला होता। मी आता नाशिकच्या मुख्य मेन रोड या परिसरामध्ये आहे। नाशिकची मुख्य बाजारपेठ हा सगळा परिसर समजला जातो। आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर बाजारपेठेतली सर्व दुकानं जी आहेत ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे आणि या सगळ्या बंदच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त बाजारपेठेतल्या मुख्य चौकांमध्ये लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर 2 दिवसापूर्वीच हिंदुत्ववादी संघटनांनी या बंदची हाक दिलेली होती आणि राजकीय पक्षांसह काही अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी देखील या बंदला आपला पाठिंबा जो आहे तो दिलेला आहे। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।